महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला सध्या तुम्ही जर बातमी पाहत असाल तर केंद्र शासनानं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 46% जो महागाई भत्ता आहे ना तो लागू केलेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्य सरकारनं अशा प्रकारचा महागाई भत्ता अजून लागू केलेला नाहीये. 42% महागाई भत्त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पगार मिळत आहे. तर आपल्याला जर 46% महागाई भत्ता झाला तर आपला पगार कितीनं वाढणार आहे यासाठी मी एक कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे आणि ते कॅल्क्युलेटर मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या मार्फत आणत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला थोडी माहिती देऊ इच्छितो की या ठिकाणी मी एक बातमी पगाराची अशा प्रकारचं एक व्हॉट्सअपचं चॅनल तयार केलेलं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या बातम्या मिळवायच्या असतील ना तर त्या चॅनलवरती जाऊन सुद्धा तुम्ही मी त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे अपडेट्स तुम्हाला देत राहणार आहे. सोबतच या ठिकाणी या ज्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या कॅल्क्युलेटरची लिंक आहे. या कॅल्क्युलेटरवर जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती असेल की जर तुम्ही अजूनपर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल ना तर अशा प्रकारच्या वेतन वार्ता मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओलाही लाईक करा. तर सुरुवातीला आपण जाणार आहोत या ठिकाणी जो आपला डिस्क्रिप्शन बॉक्स आहे अशा प्रकारे आपण ओपन करणार आहोत. कॅल्क्युलेटर लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसेल. थोडीशी वेगळी लिंक आहे. इतर वेळेस मी तुम्हाला जी लिंक देत असतो ना ती जी ॲप्लिकेशनची साईट आहे ती बंद आहे. एक नवीन साईटवरून मी हे या ठिकाणी कॅल्क्युलेटर जे आहे ते बनवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ नक्की पहा, व्हिडिओ पूर्ण पहा. याच्यामध्ये थोडेसे बदल आहेत. या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर किंवा इतर ब्राउझर ओपन होतील. त्यानंतर ओपन ॲज ॲप अशा प्रकारचं एक तुम्हाला कॅल्क्युलेटर जे आहे ते तुम्हाला दिसणार आहे. एकदम सोपं कॅल्क्युलेटर आहे. या ठिकाणी कुठलाही फरक नाही आहे. जो पहिला आहे तोच आहे. थोडेसे फक्त चेंजेस या ठिकाणी थोडेसे आहेत. तर या ठिकाणी 46% महागाई भत्त्यानुसार मिळणारा पगार या ठिकाणी माझं जे बेसिक आहे 40,400 मी टाकलेलं आहे. तुमचं जर बेसिक वेगळं असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. उदाहरणार्थ 39,200 जर तुम्हाला असं टाकायचं असेल ना तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. घरभाडं ज्या ठिकाणी मी राहतोय तो त्या ठिकाणी 9% भेटते म्हणून 9 या ठिकाणी ठेवणार आहे. तुमचं जर वेगळं असेल 18 असेल 27 असेल त्याप्रमाणे करा. प्रवास भाडं तुम्ही टाईप करू शकता या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल किंवा इतर भत्ते जर तुम्हाला भेटत असतील, समजा आदिवासी भागामध्ये तुम्ही जर जॉब करत असाल तर अशा प्रकारचे भत्ते मिळतात ते तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता. NPS धारक जर तुम्ही असाल तर यस ठेवा, नसेल तर नो ठेवा. ठीक आहे. या ठिकाणी गो बटनावरती आपण क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस गो बटनावरती क्लिक करेल ना तर आता आपल्याला 42% नुसार जो पगार आहे ना तो डावीकडे दाखवेल आणि 46% नुसार आपल्याला जो मिळायला हवा आहे तो तुम्हाला उजवीकडे दाखवेल. अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन थोडंफार या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हाला हा जो फरक आहे ना मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळेल की जो फरक आपल्याला या ठिकाणी म्हणजे एवढ्या फरकानं आपला पगार जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी वाढणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या वेतन वार्ताविषयक अपडेट्स आणि बातम्यांसाठी हा जो तुम्ही चॅनल पाहतात ना टेक्निकल टीचर याच्यावरती मी नेहमीच अपलोड करत असतो. तर या ठिकाणी हे जे लाल तुम्हाला बटन दिसतं या बटनावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली आपल्या चॅनलवरती जाऊ शकता टेक्निकल टीचर आणि या ठिकाणी जाऊनही सबस्क्राईब करू शकता. सोबत इतर व्हिडिओ आहेत की जे मी या ठिकाणी टेक्निकल विषयक जे आहे माहिती आहे ती द्यायचा प्रयत्न करत असतो. तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक कॅल्क्युलेटर आहे की जे मी तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवलेलं आहे कशा प्रकारे. तर मित्रांनो, या व्हिडिओला किंवा या कॅल्क्युलेटरला इतर ग्रुपवरती तुम्ही शेअर करा आणि या व्हिडिओलाही लाईक करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.